गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे चॅप्टर नंबर 5 जॉमेट्रीमधला चॅप्टर नंबर 5 कोऑर्डिनेट जॉमेट्री. तर या कोऑर्डिनेट जॉमेट्रीचा काही बेसिक पार्ट आपण क्लास 9मध्ये शिकलेलो आहे. तर चॅप्टर नंबर 5 कोऑर्डिनेट जॉमेट्री मॅक्झिमम मार्क या चॅप्टरसाठी आहेत. व्हॅल्युएशन म्हणजेच वेटेज या चॅप्टरला 7 मार्क, म्हणजेच मॅक्झिमम 2 किंवा 3 मार्कचे क्वेश्चन या चॅप्टरचे विचारले जातात. पण आता या चॅप्टरमध्ये आपल्याला काय काय शिकायचं ते आपण पाहणार आहोत. टॉपिक्स फर्स्टली खूप सिंपल सोपं चॅप्टर आहे आणि ज्यांना चॅप्टर 1 to 3 जे आहेत आपले जॉमेट्रीचे ते थोडेसे किंवा त्यापैकी एखादं चॅप्टर जर अवघड जात असेल तर त्यांना मार्क कव्हर करण्यासाठी सर्वात चांगलं चॅप्टर आहे. तर यामध्ये फर्स्ट पॉईंट आपल्याला शिकायचा आहे तो म्हणजे डिस्टन्स फॉर्म्युला. या डिस्टन्स फॉर्म्युल्याचा यूज करून आपल्याला काही प्रॉपर्टीचा अभ्यास करायचा आहे, ज्यामध्ये 3 टाईपचे एक्झाम्पल येतात जे आपण समोर बघणार. त्यानंतर पुढे पाहायचं आहे सेक्शन फॉर्म्युला. सेक्शन फॉर्म्युलेच्या बेसिसवरच प्रूव्ह केलेला मिड पॉईंट फॉर्म्युला आणि देन पुढे पाहायचं आपल्याला ट्रायंगलचा सेंट्रॉइड आणि त्यासाठी असलेला सेंट्रॉइड फॉर्म्युला. आणि द लास्ट टॉपिक इन दिस चॅप्टर इज स्लोप ऑफ लाइन. The slope of line, to find slope of line, and by using the slope of line we can prove various properties of triangle and quadrilateral. It also includes 3 types of example we will study in next part of this video. Then firstly, before the start of chapter, let us go in past. In chapter first geometry, chapter first class 9 काय शिकलो होतं पहा. क्लास 9th मध्ये आपण थोडंसं भूतकाळात घेऊन जातो तुम्हाला. वर्ग 9वी मध्ये जॉमेट्रीच्या फर्स्ट चॅप्टरमध्ये आपण शिकलो होतं नंबर लाईन. देन व्हॉट इज मीन बाय नंबर लाईन. तर सिम्पली आपण शिकलो नंबर लाईन म्हणजे काय. नंबर लाईन इज अ लाईन विच रिप्रेझेंट number or in which every point is associated with certain number. For example, जसं मी ड्रॉ केलं आहे नंबर लाईन. O is origin which is represented by O, this point O, आणि the number which is associated with this O is 0 and 0 is called as coordinate. कोऑर्डिनेट मराठीत ज्याला म्हणतात निर्देशक. निर्देशक म्हणजे जो निर्देशित करतो. तर फॉर एक्झाम्पल आता या नंबर लाईनचा यूज करून काय काढलं होतं आपण. तर काय आपण काढलं होतं 2 पॉईंटमधलं अंतर. डिस्टन्स बिटवीन एनी 2 पॉईंट ऑन नंबर लाईन. फॉर एक्झाम्पल ए इज एनी पॉईंट, बी इज एनी पॉईंट. तर ए इज अ पॉईंट मीन्स विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज ग्राफ अँड द नंबर विच इज असोसिएटेड विथ ए इज 1. It is called as its coordinate. Coordinate of A is 1, coordinate of B is 4. Then what will be the distance between AB? The distance between AB will be the difference between coordinate, and difference is always calculated. कसं कॅल्क्युलेट केलं जाते. बिगर नंबर मायनस स्मॉलर नंबर. या ठिकाणी राईट साईडचा कोऑर्डिनेट मोठा असेल, लेफ्ट साईडचा लहान. तर मोठा कोऑर्डिनेट वजा लहान कोऑर्डिनेट आपण डिस्टन्स काढत असतो. 4 - 1 विच इज इक्वल टू 3 युनिट्स. तर या प्रकारे नंबर लाईनवर असलेल्या पॉईंटचा मधलं जे डिस्टन्स आहे ते कॅल्क्युलेट केलं होतं आपण क्लास 9 मध्ये. त्यानंतर पुढे चालूया. आता कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीमसुद्धा आपण शिकलेली आहे. कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये काय केलं जाते तर 2 नंबर लाईन द्या म्युच्युअली परपेंडिक्युलर काढल्या जातात एकमेकांना. देअर पॉईंट ऑफ इंटरसेक्शन इज O which is also called as origin. The horizontal line is x axis, vertical line is y axis. Then if we take 2 point
on x axis, let's say A and B, let coordinate of A is x1, coordinate of B is x2, then what will be the distance between AB? For general notation, distance between AB can be calculated as x2 minus x1, x2 minus x1. Similarly, if there are 2 points on y axis, let's say P and Q, coordinate of P is y1, coordinate of P2 is y2, then what will be the distance between PQ? Distance between PQ, which is also written as simply PQ. PQ means length of segment PQ. The PQ, distance between PQ is again bigger coordinate minus smaller coordinate, y2 minus y1. So by using this simple formula, we can also find the distance between any 2 points in xy plane. In this, up till now we discuss only to find the distance between any 2 points on number line, or a distance between 2 points on axis, means on x axis or y axis. Then how can we find the distance between 2 points which does not lie on x axis, does not lie on y axis, but if they lie on xy plane? xy प्लेन वर असलेल्या पॉइंट मधलं अंतर कसं काढता येईल बघूया. त्यासाठी एक कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम काढतो मी. हॉरिझॉन्टल ॲक्सिस इज x axis, vertical axis is y axis. O is origin. Let's consider in xy plane there are 2 points, point A and point B. पॉइंट ए आणि पॉइंट बी कोणतेही 2 पॉइंट कन्सिडर करा XY प्लेनवर. लेट कोऑर्डिनेट ऑफ ए म्हणू आपण x1 y1 आणि कोऑर्डिनेट ऑफ बी, बीचे कोऑर्डिनेट म्हणू x2 y2. तर ए चे कोऑर्डिनेट x1 y1 आहे, याचा अर्थ काय, एचा x कोऑर्डिनेट x1 आहे आणि बीचा सुद्धा बीचा x कोऑर्डिनेट काय आहे x2. एचा y कोऑर्डिनेट आहे y1 आणि बीचा y कोऑर्डिनेट आहे y2. देन एक ए मधून व्हर्टिकल लाईनला परपेंडिक्युलर काढून घेतो. हा पॉइंट आहे सी. बघा आता, तर आपल्याला काढायचं काय आहे, आपल्याला काढायचं आहे ए आणि बी मधलं अंतर. वी हॅव टू फाइंड द डिस्टन्स बिटवीन 2 पॉइंट ए बी विच लाय ऑन XY प्लेन. पॉइंट ए बी हे x ॲक्सिसवर नाही, y ॲक्सिसवर नाही आहेत, तर कुठतरी आहे प्लेनवर. आता जर त्या 2 पॉईंटचे कोऑर्डिनेट माहिती असतील, जसं इथं माहिती आहे x1 y1 आणि x2 y2, तर त्यांच्यामधलं अंतर कसं काढायचं. तर आता शिकल्याप्रमाणे दिस डिस्टन्स विल बी इक्वल टू, हे डिस्टन्स असेल x2 मायनस x1 विच इज एक्झॅक्टली इक्वल टू AC. तर AC हे डिस्टन्स असेल x2 मायनस x1. आणि सिमिलरली दिस 2 पॉइंट लाय ऑन y ॲक्सिस, तर यांच्यामधलं अंतर असेल y2 मायनस y1 विच इज एक्झॅक्टली इक्वल टू BC. तर लेंथ ऑफ BC विल बी y2 मायनस y1. लेट अस कन्सिडर राईट अँगल ट्रायंगल. इन ट्रायंगल ABC, नाव तसं लिहिलं चालेल, अँगल BCA इज इक्वल टू किती आहे 90 डिग्री. हे बघा अँगल BCA. तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की फॉर्म्युला, डिस्टन्स फॉर्म्युला जो शिकायलो आहे आपण, तो तयार कसा झालेला आहे. तर आपण डिस्टन्स फॉर्म्युला शोधून काढायलो आहे, जो आपला पहिला टॉपिक आहे चॅप्टरचा. तर डिस्टन्स फॉर्म्युला म्हणजेच ए आणि बी या 2 पॉईंटमधलं अंतर कसं काढतात, जर पॉईंट ए आणि बीचे कोऑर्डिनेट माहिती असतील तर. तर बघा, अँगल BCA इज 90 डिग्री, therefore it is right angle triangle and we can apply Pythagoras theorem for this triangle. So by Pythagoras theorem, पायथागोरस थेरम नुसार काय भेटेल पहा आपल्याला. तर पायथागोरस थेरम नुसार AB स्क्वेअर
is AB square is equal to AC square plus BC square. लावता येईल याला पायथागोरस थेरम, कारण राईट अँगल ट्रायंगल आहे. ए बी आपल्याला काढायचं आहे. ए सी माहिती आहे, बी सी माहिती आहे. ए सीची लांबी आहे x2 मायनस x1, बी सीची लांबी आहे y2 मायनस y1. व्हॅल्यू टाका. ए सी इज, व्हॉट इज ए सी इज x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर and BC is y2 minus y1 bracket square. This is the value of AB square. Then but we have to find only the length of AB or distance between AB. For that purpose we have to take square root. Taking square roots on both side. दोन्ही बाजूने जर स्क्वेअर रूट घेतले तर काय येईल उत्तर पहा. So therefore AB would be equal to, इथं स्क्वेअर रूट कॅन्सल होईल, पण इकडं स्क्वेअर रूट कॅन्सल नाही होणार. दिस एंटायर टर्म विल बी इन अंडर रूट. तर अंडर रूटमध्ये काय येईल बघा, x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. दिस gives the distance between point A and B which lie in xy plane, and it is called as most important formula या वर्षीचा. तर this formula, this is a distance formula. खूप सोपा आहे, बघून घ्या. काय करायचं आहे, सिम्पली दोन पॉईंट आपल्याला दिलेले असतील. दोन पॉईंटपैकी एका पॉईंटचे कोऑर्डिनेट आहे x1 y1 कन्सिडर करायचे, दुसऱ्या पॉईंटचे कोऑर्डिनेट आहे x2 y2. तर x1 y1 आणि x2 y2च्या व्हॅल्यू जर आपण या फॉर्म्युल्यामध्ये टाकल्या तर आपल्याला त्या दोन पॉईंटमधलं अंतर काढता येते. सिंपल 2 मार्कचे एक्झाम्पल आपण पाहणार अगोदर. तर बघा कसे काढता येतील एक्झाम्पल्स. एक्झाम्पल नंबर फर्स्ट. आता 2 मार्कसाठी या टाईपचं एक एक्झाम्पल हमखास येत असते. आता डिस्टन्स फॉर्म्युल्यामध्ये जे 3 टाईपचे एक्झाम्पल आपल्याला पाहायचे आहेत त्यापैकी हा टाईप 1 आहे. टाईप 1 थोडंसं टाईपनुसार कॅटेगराईज केलं तर तुम्हाला लक्षात ठेवायला सोपं जाईल, पुढे सुद्धा अभ्यास करायला सोपं जाईल. तर टाईप 1 पहिला टाईप आहे, टू फाइंड द डिस्टन्स बिटवीन 2 पॉईंट्स. 2 पॉईंट्समधलं अंतर काढणे. टू फाइंड द डिस्टन्स बिटवीन 2 पॉईंट्स. 2 पॉईंटमधलं अंतर काढायचं. 2 पॉईंट म्हणजेच काय, तर 2 पॉईंटचे कोऑर्डिनेट आपल्याला दिलेले असतील. जसं फाइंड द डिस्टन्स बिटवीन द पॉईंट्स. 2 पॉईंट घेतो मी, 2 पॉईंटमधलं अंतर काढा. ज्यापैकी पहिला पॉईंट आहे समजा ए, विच इज गिवन बाय, म्हणजे त्याचे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत -1 1, अँड बी विच आर गिवन बाय 5 -7. काय करायचं पहा. लेट सर्वात अगोदर स्टेप्स एक्झॅक्टली अशाच फॉलो करायच्यात मी जशा सांगेल तशा. तर पहिला पॉईंट आहे ए, तो मानायचा म्हणजे दिलेला आहे -1 1, त्याला कन्सिडर करायचं x1 y1. दुसरा पॉईंट आहे बी 5 -7, याला कन्सिडर करायचा x2 y2. देअरफॉर कंपॅरिझन करा, कम्पेअर करा. तर बघा कंपॅरिझन केल्यानंतर काय दिसेल तुम्हाला, तर x1 ची व्हॅल्यू आहे -1, दॅट इज x1 इज -1, y1 is 1. Similarly, x2 is 5, y2 is -7. नंतर लिहायचा डिस्टन्स फॉर्म्युला. बाय डिस्टन्स फॉर्म्युला. डिस्टन्स फॉर्म्युल्यानं आपल्याला हे डिस्टन्स काढता येते ए आणि बी मधलं. तर ए आणि बी मधलं डिस्टन्स काढायचं म्हणून लिहितो मी ए बी इज इक्वल टू, फॉर्म्युला लिहायचा आहे x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर plus y2 minus y1 bracket square. Then we have to put
the values of x1 y1 x2 y2. Here x2 minus x1 5 minus हे 5 मायनस फॉर्म्युल्यामधलं आहे, डबल स्क्वेअर ब्रॅकेट देतो मी. पहा x2 इज 5 हे मायनस फॉर्म्युल्यामधलं आणि x1 ची व्हॅल्यू काय -1 म्हणून ब्रॅकेटमध्ये लिहितो -1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 इज -7 हे मायनस फॉर्म्युल्यामधलं y1 ची व्हॅल्यू 1. थोडं सिम्प्लिफाय करता येईल आता. 5 हे -1 मायनस इंटू मायनस इज प्लस मीन्स +1 ब्रॅकेट स्क्वेअर -7 -1 ब्रॅकेट स्क्वेअर मीन्स काय भेटेल बघा. 5 + 1 इज 6 स्क्वेअर प्लस -8 स्क्वेअर. सर्व स्क्वेअर रूटच्या आतमध्येच करून घ्यायचे. 6 स्क्वेअर इज 36 -8 स्क्वेअर. आता आपल्याला माहिती आहे की संख्या पॉझिटिव्ह असो की निगेटिव्ह, स्क्वेअर ऑलवेज काय असतो पॉझिटिव्हच. अँड दॅट इज वाय -8चा स्क्वेअरसुद्धा येईल पॉझिटिव्ह, दॅट इज 64 मीन्स √36 + 64 इज 100. This is the value of AB, but square root of 100, we know that square root of 100 is 10, and therefore distance between AB is 10 units. तर पहा 2 मार्क्ससाठी सिम्पली AB मधलं अंतर कसं काढलं आपण, त्यानंतर पुढे पाहणार आहोत. आता अजून काही एक्झाम्पल पाहूया आपण. तसे तर या व्हिडिओमध्ये फक्त एकच टाईपचे एक्झाम्पल आपल्याला शिकायचं आहे. एक्झाम्पल नंबर 2, फाइंड द डिस्टन्स बिटवीन. आता डायरेक्ट पॉईंटच घेतो मी. 2 पॉईंटमधलं अंतर काढा आणि ते 2 पॉईंट आहेत. समजा पहिला पॉईंट आहे ए, क्यू ऑफ पी आणि क्यू घेतो. पी 4 3 अँड क्यू 7 5. लेट अगोदर मानून घ्या. लेट P = 4 3 = x1 y1. Then Q 7 5 is equal to x2 y2. Therefore x1 काय येईल बघा, x1 येईल 4. कंपॅरिझन करायचं, ह्या व्हॅल्यू काढणं महत्त्वाचं आहे. y1 इज 3. भरपूर मुलांच्या चुका इथंच होतात. व्हॅल्यू जर चुकल्या तर आन्सर करेक्ट येत नाही. x2 इज 7 अँड y2 इज 5. फॉर्म्युला लिहायचा बाय डिस्टन्स फॉर्म्युला. डिस्टन्स फॉर्म्युल्यानुसार, बाय डिस्टन्स फॉर्म्युला डिस्टन्स काढायचं. वी हॅव टू फाइंड द डिस्टन्स बिटवीन PQ. देअरफॉर PQ इज इक्वल टू √ x2 - x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 - y1 ब्रॅकेट स्क्वेअर. तर काय बघा, x2 - x1 म्हणजे 7 - 4. इथं सर्व संख्या पॉझिटिव्ह घेतलेल्या आहेत, सर्व कोऑर्डिनेट्स. त्यामुळं सिम्पली सबट्रॅक्शन करता येईल. 7 - 4 इज 3 मीन्स 3 स्क्वेअर. 5 - 3 इज 2 मीन्स 2 स्क्वेअर. 3 स्क्वेअर इज 9. 2 स्क्वेअर इज 4 मीन्स √13. √13 13चा स्क्वेअर रूट काढता येणार नाही, तर असंच ठेवायचं √13 युनिट्स. तर हे झालं अजून एक एक्झाम्पल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 पाहूया. थोडंसं फ्रॅक्शनचं उदाहरण घेऊ. एक फ्रॅक्शनमध्ये लेट से L इज गिवन बाय, कोऑर्डिनेट ऑफ L दिलेले आहेत 1/2 5/2 आणि Q और L M चे कोऑर्डिनेट्स आहेत 3/2 1/2. बघा आता फ्रॅक्शन जरी आलेत कोऑर्डिनेट्स तरीसुद्धा सोप्या पद्धतीनं त्यांच्यामधलं अंतर काढता येणं शक्य आहे. अगेन लेट L चे कोऑर्डिनेट विच इज इक्वल टू काय 1/2 5/2 इक्वल टू x1 y1 M 3/2 1/2 that is x2 y2. Therefore x1 is 1/2 y1
is 5/2, x2 is 3/2 and y2 is 1/2. Again by distance फॉर्म्युलामधून त्यानुसार LM हे अंतर काय येईल. अगेन x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. व्हॅल्यू टाकायच्या, कॅल्क्युलेशन करेक्ट करायचं. फॉर्म्युला सोपा आहे, फक्त मुलांचे चुका होतात ते म्हणजेच कॅल्क्युलेशनमध्ये. काय येईल x2 मायनस x1 म्हणजेच 3/2 मायनस 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 1/2 मायनस 5/2 ब्रॅकेट स्क्वेअर. या ठिकाणी दोन्ही फ्रॅक्शनचा डिनॉमिनेटर सेम आहे, तो लिहिणार मी कॉमन. न्यूमरेटरची सबट्रॅक्शन 3 मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर, देन 2 हिअर इज 1 मायनस 5 ब्रॅकेट स्क्वेअर. मीन्स 3 मायनस 1 is 2, 2/2 bracket square, 1 minus 5 is minus 4/2 bracket square. Here 2/2 is 1, means 1 square plus minus 4/2 is minus 2 square. Then 1 square is 1, minus 2 square is 4. मायनस जरी असला तर स्क्वेअर तर पॉझिटिव्ह येणार. 1 plus 4 is 5, means LM, distance between LM is किती आला √5 units. So in this way we can find the distance between any two point. यानंतरचा जो पार्ट आहे यामध्ये 3 टाईपचे एक्झाम्पल येतील. हे झालं एक टाईपचं एक्झाम्पल, फक्त सिम्पली 2 पॉईंटमधलं अंतर काढणे. यापेक्षा वेगळे जे एक्झाम्पल आहे ते भेटतील आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे.